आणि बीएमसीच्या 36,000 कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार. बीएमसी बजेटमधून सुतोवाच करण्यात आले. श्वेतपत्रिका काढण्याची ठाकरेंच्या पक्षाची मागणी. निवडणुकांपूर्वीच फडणवीसांनी ठेवी मोडण्याचे संकेत दिले होते. भाजपचं त्या दिशेनं पाऊल पडलं. गेल्या 4 वर्षांमध्ये प्रशासकीय काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची लूट झाली. ठेकेदारांनी लुटली. त्या लुटीतला वाटा राज्यकर्त्यांना मिळाला आणि आता तुमच्याकडे विकासाला पैसा नाही. तेव्हा माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठेवी ठेवण्यात आल्या त्याच्यावर तुम्ही दरोडा घालताय. तुम्ही स्वतः काय कमवलं? अहो, सरकार तुमचं आहे ना महाराष्ट्रात आणि केंद्रात. मग 36,000 कोटी काय देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस? मुंबई महानगरपालिकेचा 80,952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. मुंबईच्या विकासासाठी अनेक घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्या. मनपाकडे 81,489 कोटी 32 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत. 36,623 कोटी 9 लाख रुपये विकास कामांसाठी वापरले जाणार आहेत. आणि देशाच्या